मित्रांनो, जर तुम्ही पक्ष्यांचा प्रकल्प तयार करत असाल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पक्ष्यांच्या प्रकल्पाची प्रस्तावना कशा प्रकारे लिहायची हे सांगणार आहे। तुम्ही पक्ष्यांचा प्रकल्प जर तयार करत असाल तर मी जे आपल्या या चॅनलवर पक्ष्यांचे व्हिडिओज टाकलेले आहेत त्या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही सहजपणे आणि सोप्या भाषेत खूप चांगला प्रकल्प तयार करू शकता। पक्ष्यांचा प्रकल्प बनवत असणाऱ्या सर्वांसाठीच आपले हे व्हिडिओज नक्कीच उपयोगी पडेल। तर चला मित्रांनो, मी आता तुम्हाला पक्ष्यांच्या प्रकल्पाची प्रस्तावना कशा प्रकारे लिहायची हे सांगतो। प्रस्तावना। माझ्या पक्षी प्रकल्पात आपले स्वागत आहे। पक्षी हे आकर्षक प्राणी आहेत जे त्यांच्या दोलायमान रंगांनी, मधुर गाण्यांनी आणि उडण्याच्या अविश्वसनीय क्षमतेने आपली कल्पना पकडतात। या प्रकल्पात आपण पक्ष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जगामध्ये डुबकी मारणार आहोत, त्यांचे अधिवास, वागणूक आणि जगभरातील परिसंस्थेमध्ये ते बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकांबद्दल जाणून घेऊया। या प्रकल्पात आपण पक्ष्यांच्या आकर्षक क्षेत्रामध्ये डुबकी मारून त्यांचे वैविध्यपूर्ण निवासस्थान, अद्वितीय वर्तन आणि या पंख असलेल्या प्राण्यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व शोधू। तुम्ही पक्षी उत्साही असाल किंवा या पंख असलेल्या चमत्कारांबद्दल उत्सुक असाल तर हा प्रकल्प तुम्हाला आकाशात साहसी सफर घडवून आणेल। या संपूर्ण प्रवासात तुम्ही पक्ष्यांच्या विविध प्रजाती, त्यांची वैशिष्ट्ये आणि ते त्यांच्या वातावरणाशी कसे जोडून घेतात याबद्दल जाणून घ्याल। उंच उंच उडणाऱ्या भव्य गरुडांपासून ते फुलांमध्ये फडफडणाऱ्या चिमुकल्या हमिंग बर्ड्स पर्यंत प्रत्येक पक्ष्यांबद्दल आपण जाणून घेऊ। पण पक्षी केवळ प्रशंसा करण्यासारखे सुंदर प्राणी नाहीत, ते जगभरातील परिसंस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। तुम्ही पक्षीप्रेमी असाल, निसर्गप्रेमी असाल किंवा आपल्या ग्रहावरील पंख असलेल्या निवासी लोकांबद्दल उत्सुक असाल तर हा प्रकल्प तुम्हाला पक्ष्यांचे सौंदर्य, जटिलता आणि आश्चर्य साजरे करण्यासाठी आमंत्रित करतो। आपण एकत्रितपणे या पक्षी प्रकल्पाला सुरुवात करत असताना आपण आपली नजर आकाशाकडे ठेवूया आणि एव्हियन जगाच्या आश्चर्याची आपली हृदये उघडी ठेवूया। आपले पंख पसरवण्यासाठी तयार व्हा आणि पक्ष्यांच्या रोमांचक क्षेत्रात जा।